नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची आणि बऱ्याच ताईंच्या दादांच्या कमेंट्सवरून आजची सेवा आपण बघणार आहोत. बघा, लवकरच म्हणजे आता लवकरच नवीन वर्ष तर चालूच होतं आहे आणि नवीन वर्षाच्या आदल्या दिवशी म्हणजे 31 डिसेंबरला आहे. म्हणजे 31 डिसेंबर 2025 रोजी आहे एकादश. आणि ती एकादश साधीसुधी एकादश नाही, प्रत्येक एकादशीला बघा, प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी असतात. तर प्रत्येक एकादशीला काही ना काही वेगळं महत्त्व असतं. तर ही एकादश आहे पुत्रदा एकादशी. तर पुत्रदा एकादशीचं अत्यंत अनन्यसाधारण अनंत महत्त्व आहे, लक्षात घ्या. या एकादशीला जी व्यक्ती सेवा करते तिच्या आयुष्यात संतान प्राप्ती होते. संतांचं सुख जर तिच्या आयुष्यात नसेल तर संतान सुख तिला मिळतं. आणि जरी संतान तुमचं असेल, तुम्हाला मुलगा मुलगी जे काही असेल ते त्याच्यासाठी, त्याच्या सुखी आयुष्यासाठी किंवा त्याच्या प्रगतीसाठी तुम्ही या दिवशी सेवा करू शकता. या दिवशीपासून पुढे तुम्ही कंटिन्यू जी काही मी सेवा सांगणार आहे ती सेवा करू शकता. तर या सेवेने तुम्हाला 100% नव्हे 101% अनुभव येणार. ही सेवा मी स्वतः केलेली आहे. दिंडोरीला मी ज्यावेळी गेले होते, मी याआधी पण ही सेवा शेअर केली होती की गुरुमाऊलींनी स्वतः मला, म्हणजे ज्यावेळी मी दिंडोरीला गेले होते, मला प्रेग्नन्सी राहत नव्हती आणि दिंडोरीला मी सेवा घेण्यासाठी गेले होते. तर त्यावेळी तिथे गेल्यानंतर मला या सेवेसोबतच अजूनही सेवा दिल्या होत्या. तिथे गेल्यानंतर म्हणजे आपण केंद्रामध्ये गेल्यानंतर आपला प्रश्न आपण तिथे मांडत असतो, आपली काय समस्या आहे तिथे आपण मांडत असतो. तर जो काही माझा प्रश्न होता त्या प्रश्नावरती मी म्हणजे माझा काही जो काही प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम तिथे मांडला. तिथे माझ्या प्रॉब्लेमवरती मला सेवा दिली गेली गुरुमाऊलीने. तर त्या सेवेसोबतच ही सेवाही मला दिली होती. आणि ही सेवा जी आहे ती अगदी तुम्ही केंद्रात न जाता, तुमची समस्या न घेऊन जातासुद्धा तुम्ही कोणीही ही सेवा करू शकता. अगदी हा व्हिडिओ तुमच्यासमोर ज्या दिवशी येईल त्या दिवशी पासून तुम्ही ही सेवा करू शकता. नक्कीच म्हणजे लग्नाला कितीही वर्ष हो, 4 वर्ष, 10 वर्ष, 5 वर्ष, कितीही लग्नाला वर्ष हो, ही सेवा जर तुम्ही कराल तर 100% नव्हे 1001% तुम्हाला अनुभव येईल. याचा मला अनुभव आलेला आहे. म्हणून मी खात्रीने नव्हे स्वामींना स्मरून तुम्हाला सांगते की ही सेवा तुम्ही अवश्य करा. फक्त 41 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. म्हणजे पुत्रदा एकादशीपासून पुढे 41 दिवस संकल्पयुक्त सेवा तुम्हाला करायची आहे. आणि आता कंटिन्यू पण तुम्ही सेवा करू शकता, काही हरकत नाही. आता पुत्रदा एकादशीला जर तुम्हाला काही अडचण असेल तर कधीपासून सेवा करायची हे सुद्धा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता बघा, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, व्यवस्थित बघा. कधी कधी असं होतं की म्हणजे तेच प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नाचं उत्तर ऑलरेडी व्हिडिओमध्ये असतं. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा, पूर्ण बघा. तर आजची जी काही सेवा आहे ती आहे बाळकृष्णाची सेवा. म्हणजे अर्थात आपल्या स्वामींच्या सेवेसोबत तुम्ही ही सेवा केला तर 100% तुम्हाला अनुभव येणार. तर आता पुत्रदा एकादश आहे. पुत्रदा एकादशीच्या दिवशी जर तुमचा उपवास वगैरे असेल तर ठीक आहे, तुम्ही फक्त आता सेवा काय बाकीचं तुमचं जे काही बाकीच्या सेवा असतील त्या तुम्ही करायच्याच आहेत. आता ही सेवा तुम्हाला चालू करायची आहे. त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला म्हणजे आता तुमचा काय प्रॉब्लेम आहे, तर तुम्हाला संतान होत नाही आहे किंवा समजा तुम्हाला मुलगा हवा असेल, तुमच्या आयुष्यात एखादी मुलगी असेल, तुम्हाला पहिलं बाळ मुलगी असेल, पण आता तुम्हाला मुलग्याची इच्छा आहे, मुलगा व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तरी तुम्ही सेवा करू शकता. किंवा जर संतानच तुम्हाला नसेल तर संतान प्राप्ती व्हावी म्हणून ही सेवा तुम्ही करू शकता. ठीक आहे, तुमची इच्छा बोलायची आहे. सगळ्यात पहिले आदल्या दिवशी तुम्हाला केंद्रात जायचं, मठात जायचं. जर तिथे जाऊन नारळ, खडीसाखर, अगरबत्ती, फुलं, फुलं हे सगळं महाराजांना घेऊन जायचं आणि तिथे ते अर्पण करायचं, महाराजांना सांगायचं. आणि हे पहिल्यांदा सांगते की हा काही संकल्प नव्हे, ही फक्त महाराजांना प्रार्थना आहे जी आपण केंद्रात जाऊन करायची असते. ठीक आहे, तिथे जायचं, अर्पण करायचं, महाराजांना सांगायचं की महाराज उद्या पुत्रदा एकादशी आहे आणि पुत्रदा एकादशीपासून मी 41 दिवस किंवा पुढे जशी जमेल तशी मी 41 दिवस मला संतान व्हावं. आयुष्यामध्ये इतके प्रॉब्लेम आहे, ते सगळे प्रॉब्लेम, मेडिकल प्रॉब्लेम सगळं दूर होऊन मला छान संतान व्हावं यासाठी मी ही सेवा करते. आणि ही सेवा माझी पूर्ण होऊ दे, निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या अशी महाराजांना मनापासून प्रार्थना करायची आणि घरी यायचं.
घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी छानपैकी लवकर उठायचं, स्नान वगैरे करायचं, तुमचं जे काही नित्यकर्म आहे ते करून घ्यायचं, आपली देवपूजा वगैरे करून घ्यायची आणि सेवेला चालू करायचं. सगळ्यात पहिलं बाळ दोघांनाही हवं आहे, त्याच्यामुळे पहिल्या दिवशी आता 41 दिवस तुम्हाला सेवा करायची, तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी तुम्हाला जोडीने सेवा करावी लागेल. आता माझं असं झालं होतं की आता समजा मी सांगते की तुम्ही तुमच्याकडे जर म्हणजे आता मिस्टर बाहेरगावी आहेत, खूपच लांब आहेत, आता समजा शक्यतो मी उदाहरण देते आर्मीमध्ये आहेत किंवा असं काही तुमचं असेल, खूपच लांब आहेत आणि ते येणंच शक्य नसेल, तर तुम्ही एकटीने सेवा केली तरी चालेल. पण पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तर तुम्ही एकटीने, दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला एकटीला सेवा करायची, पण पहिल्या दिवशी दोघांनीही सेवा करायची आहे. दोघांनी सेवा करणं अनिवार्य आहे आणि ह्या गोष्टी झाल्याच पाहिजेत, तरच सेवेचा अनुभव येतो. खूपच अडचण आहे, येणं शक्यच नाही आहे, तर तुम्ही पहिल्या दिवशीपासून एकटीने सेवा करायची. महाराजांना सांगायचं की आता महाराज सगळं जाणत असतात, तर महाराजांची माफी मागायची आणि सेवेला चालू करायची. ठीक आहे, काही होत नाही. फक्त शक्य असेल तर तुम्ही आवर्जून तुम्ही दोघांनी सेवा करायची पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही एकटीने सेवा केली तरी चालेल. तर आता बघा, पहिल्या दिवशी सेवा काय करायची, सगळ्यात पहिले तुमची रोजची सेवा करायची. आणि आता बघा, नवरा बायको म्हणजे एकच असतात, वेगळे नाही. तर पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करायचा आहे, महाराजांना प्रार्थना करायची. संकल्प असा दोघांनी हात धरायचा किंवा तुम्ही एकटीने, ते तुमच्या शेजारी हवेत बसण्यासाठी आसन घ्यायचं, संकल्प करायचा, महाराजांना पहिला प्रार्थना करायची. त्याच्यानंतर हातात पाणी, फूल, अक्षदा, हळद, कुंकू या गोष्टी घ्यायच्या आणि संकल्प करायचा. की संकल्प काय करायचा की तुमचं नाव बोलायचं, तुमचं गोत्र बोलायचं, दोघे एकदम बोलायचं. नसेल तर तुम्ही एकटीने बोलले तरी चालेल. तुमचं नाव, गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं. आणि तुम्ही कशासाठी कोणती सेवा करताय. आता तुम्ही संतान प्राप्तीसाठी मी 41 दिवस ही सेवा करते आणि ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे, जे काही माझी इच्छा आहे ती लवकर पूर्ण होऊ दे, मला गोड बाळ होऊ दे, असं महाराजांना बोलायचं आणि संकल्प सोडायचा. ठीक आहे, आता संकल्पाचं जे पाणी आहे ते झाडाला घालायचं आणि दोघे मिळून त्या दिवशी सेवा करायचं. तर ही सेवा पहिल्या दिवशी, पहिल्या वेळेत म्हणजे पहिला तुमची जी काही देवपूजा वगैरे करून घ्यायची आणि एका तामण घ्यायचं. सगळी देवपूजा वगैरे झाल्यानंतर, संकल्प झाल्यानंतर एक तामण घ्यायचं. तामणामध्ये बाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे. बाळकृष्णाची मूर्ती घेतल्यानंतर पहिल्यांदा ती स्वच्छ करायची. म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही आता जोडीने करणार आहे, तर पहिल्या दिवशी पहिल्यांदा एकदा पाणी टाकायचं, 5 वेळा पाणी टाकायचं. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत 5 वेळा पाणी टाकायचं. त्यानंतर दुधाचा अभिषेक करायचा आणि परत पाण्याचा अभिषेक करू शकता किंवा काहीच नाही जमलं तर फक्त पाण्याचा अभिषेक करायचा. मूर्ती स्वच्छ करून घ्यायची, त्याची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची. म्हणजे धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून त्या तामणामध्येच पूजा करून घ्यायची किंवा नंतर पूजा केली तरी चालेल. फक्त मूर्ती स्वच्छ करायची, तामणामध्ये ठेवायची. अभिषेक पात्र घ्यायचं. अभिषेक पात्र जर तुमच्याकडे असेल तर अतिउत्तम, नसेल तर काय होतं ना की ही सेवा करत असताना आपल्याला वाचनसुद्धा करायचं असतं आणि सोबतच अभिषेकसुद्धा करायचा असतो बाळकृष्णाच्या मूर्तीमध्ये. त्यामुळे अभिषेक पात्र असेल तर ते अभिषेक चालू राहतो आणि आपल्या इकडे वाचनसुद्धा व्यवस्थित होतं. त्याच्यामुळे अभिषेक पात्र असेल तर अतिउत्तम. तर आता अभिषेक पहिल्यांदा चालू करायचा. सगळ्यात पहिले कोणतीही संकल्पयुक्त सेवा करत असताना आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचं असतं. तर ते तुमच्या मिस्टर बाजूला बसलेलेच असतील. फक्त अभिषेक आता स्वामी स्तवन म्हणायचं. स्वामी स्तवन म्हणताना अभिषेक चालू करायचा नाही. स्वामी स्तवन म्हणायचं आणि त्यानंतर मूर्ती तामणाची म्हणजे अभिषेक पात्राच्या खाली ठेवायची आणि अभिषेक चालू करायचा. पहिल्यांदा तुम्हाला 16 वेळा पुरुष सूक्त म्हणायचं. सगळ्यात पहिले तुम्ही अथर्वशीर्ष म्हटलं तरी चालेल. पहिल्याच दिवशी या सगळ्या सेवा करायच्या. दुसऱ्या दिवशीपासून कोणत्या सेवा करायच्या ते सांगेल. पहिल्या दिवशी फक्त स्वामी स्तवन म्हणायचं, दुसऱ्या दिवशीपासून म्हणायचं नाही. तर पहिल्या दिवशी स्वामी स्तवन, 1 वेळा अथर्वशीर्ष, 16 वेळा पुरुष सूक्त, 1 वेळा श्री सूक्त, ह्या सगळ्या सेवा करायच्या आणि संतान गोपाळ मंत्र 1 माळ करायचा. ह्या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहेत. ठीक आहे, ज्या सेवा सांगणार आहेत त्या सगळ्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहेत. पहिल्या दिवशीची सेवा मी सांगते, दुसऱ्या दिवशीची काय करायची ते पुढे सांगते, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिल्या दिवशी अभिषेक पात्र घेतलं, अभिषेक चालू केला, स्वामी स्तवन म्हणायचं. त्याच्यानंतर 16 वेळा 1 वेळा गणपती अथर्वशीर्ष, कारण कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात, सेवेची सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने करतो, म्हणून गणपती अथर्वशीर्ष फलश्रुती सहित म्हणायचं. 16 वेळा पुरुष सूक्त, 1 वेळा श्री सूक्त, 1 माळ संतान गोपाळ मंत्र. ह्या सगळ्या सेवा तुम्हाला अभिषेक चालू असताना करायच्यात. आणि 1 वेळा तुम्हाला गोविंदर दामोदर स्तोत्र, जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात सगळं आहे. तर बघा, पहिल्यांदा अभिषेक चालू असताना अथर्वशीर्ष,
अथर्वशीर्ष आणि 16 वेळा पुरुष सूक्त, 1 वेळा श्री सूक्त, 1 माळ संतान गोपाळ मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र आणि 1 वेळा गोविंद दामोदर स्तोत्र. ह्या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या अभिषेक चालू असताना करायच्या. ठीक आहे. आता ह्या सगळ्या सेवा करून झाल्या. बघा, ह्या सगळ्या सेवांना फक्त अर्धा तास लागतो, जास्त वेळ लागत नाही. ह्या सगळ्या सेवा झाल्या. अभिषेक पात्र काढायचं, मूर्ती बाळकृष्णाची मूर्ती जी आहे ती जागच्या जागी ठेवून द्यायची. ते जे काही तीर्थ आहे ते तीर्थ एका ग्लासमध्ये, तांब्यामध्ये जेवढं साठलेलं आहे ते काढून घ्यायचं. मूर्तीची पंचोपचार पद्धतीने हळद कुंकू लावून, धूप दीप अगरबत्ती ओवाळून परत पूजा करून घ्यायची आणि तिथे स्थानापन्न करायची जिथे तुम्ही नेहमी ठेवता. आता त्याच्यानंतर आणि 2 सेवा तुम्हाला म्हणायच्या आहेत. 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आणि 1 वेळा पुत्रप्राप्तीदायक षष्ठी स्तोत्र. अगदी म्हणजे छोटे छोटे स्तोत्र आहेत जे आपल्याला सेवा करायचे. अगदी तासभर बसून पारायण करायचं आहे किंवा काही कडक नियम अटी पाळायचे आहेत, काही नाही. फक्त छोटे छोटे स्तोत्र आहेत जे ही सगळी सेवा आपली अर्ध्या तासात पूर्ण होते. आता ह्या सगळ्या सेवा पहिल्या दिवशी दोघांनी मिळून करायच्या आहेत. जे काही तीर्थ आहे अभिषेकाचं, ते पाणी नसतं, ते तीर्थ असतं, ते फक्त दोघांनी प्यायचं आहे. दोघांनीच प्यायचं, दुसऱ्या तिसऱ्या कुणालाही द्यायचं नाही. कारण आपल्याला बाळ व्हावं म्हणून आपण ही सेवा करतो आणि ती फक्त नवरा बायकोनीच ते तीर्थ प्राशन करायचं. आता ही झालं. आता ही झाली पहिल्या दिवसाची सेवा. पहिल्या दिवशी सेवेच्या आधी बाळकृष्णाला महाराजांना प्रार्थना करायची. ठीक आहे. आता दुसऱ्या दिवशीपासून कशी सेवा करायची? दुसऱ्या दिवशी पण फक्त तुम्ही एकटीने सेवा, दुसऱ्या दिवशीपासून पुढचे 41 दिवस किंवा 40 दिवस तुम्ही एकटीने सेवा केली तरी चालेल. अशीच सेवा करायची. फक्त स्वामीस्तवन म्हणायचं नाही, डायरेक्ट सेवेला चालू करायचं. स्वामीस्तवन म्हणायचं नाही, गणपती अथर्वशीर्ष नाही म्हणलं तरी चालेल, पण डायरेक्ट ताम्हणामध्ये म्हणजे आपली पूजा करून सेवा करून ताम्हणामध्ये मूर्ती घ्यायची बाळकृष्णाची आणि अभिषेक पात्र ठेवायचं. 16 वेळा पुरुष सूक्त, 1 वेळा श्री सूक्त, 1 माळ संतान गोपाळ मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र आणि 1 वेळा गोविंद दामोदर स्तोत्र. ह्या सगळ्या सेवा अभिषेक करून करायच्या. अभिषेक पात्र काढायचं, तीर्थ काढून घ्यायचं, मूर्तीची पूजा आहे अशी करून द्यायची आणि त्याच्यानंतर मग 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि 1 वेळा पुत्रप्राप्तीदायक षष्ठी स्तोत्र ह्या 2 सेवा नंतर करायच्या. ह्या 2 सेवा अभिषेक करताना करायच्या नाहीत किंवा केल्या तरी पण चालतील, पण नाही केल्या तशाच केल्या तरी चालतील. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला पुढचे 40 दिवस एकटीने ही सेवा करायची आहे आणि पहिल्या दिवशी जोडीने सेवा करायची. ही सेवा मी स्वतः केलेली आहे, 100% नव्हे. महाराज माझ्या समोर आहेत बघा. तर महाराज ना स्मरून मी सांगते की ह्या सेवेने मला अनुभव आलेला आहे आणि या सेवेने असंख्य स्वामी भक्तांना, असंख्य ताईंना अनुभव आलेला आहे. लग्नाला इतके वर्ष झाली, वारंवार गर्भपात होतो, हे सगळ्या समस्या दूर होऊन त्यांना या सेवेचा अनुभव आलेला आहे. आता या सेवेत 41 दिवसाच्या सेवेमध्ये जर तुम्हाला मासिक धर्म येणारच, मासिक धर्म सुतक विटाळ आलं तर काय करायचं? सुतक विटाळ आलं तर सेवा खंडित होते, म्हणजे तो बराच दिवसाचा कालावधी असतो. त्यामुळे पहिल्यापासून सेवा चालू करावी लागेल तुम्हाला. आणि पिरियड्स आले तर पहिले तेवढेच 5-6 दिवस स्किप करायचे, परत कंटिन्यू सेवा चालू करू शकता. ठीक आहे. 41 दिवस तुम्ही मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. परान्न टाळायचं आहे, कारण परान्न हा खूप मोठा दोष आहे. 41 दिवस कुणाच्याही घरचं खायचं नाही, काही नाही. बाहेर खायची वेळ आली तर स्वतःचे पैसे देऊन खायचे. एखाद्या तुमच्या आईच्या हातचं, बहिणीच्या हातचं, घरचं तुमचं खाऊ शकता, पण बाहेरनं कुणाकडून आलं काही तर ते खायचं नाही. तुम्हाला अनुभव येणार नाही सेवेचा. म्हणून परान्न वर्ज्य, मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. सुतक विटाळचं सांगितलं की कधी सेवा करायची. आता पुत्रदा एकादशीला तुमची काही अडचण असेल, तुम्ही बाहेरगावी असाल तर कधीपासून सेवा करायची? तर येणाऱ्या पुढच्या एकादशीपासून तुम्ही सेवा चालू करू शकता किंवा कोणत्याही बुधवारपासून तुम्ही सेवेला चालू करू शकता. बुधवारपासून किंवा गुरुवारपासून कधीही पण चालू करू शकता. पण बुधवार हा विठुरायाचा वार मानला जातो आणि विठुराया हे बाळकृष्णाचंच रूप असतं आणि बुधवारच्या दिवशी किंवा गुरुवारच्या दिवशी तुम्ही सेवा कधीही चालू करू शकता. ठीक आहे. काही हरकत नाही. आणि यामध्ये बघा, तुमचे जे काही आता सेवा करायची म्हणजे सेवाच करायची असं नाही. सेवा करत असताना आपला विश्वास महत्त्वाचा आहे. ताईंनी सांगितले म्हणून करावं असं नाही. तुमचा विश्वास महत्त्वाचा आहे. सेवा करत असताना रोज व्हिज्युलायझेशन करायचं की मी आई झाली आहे, मला एक गोंडस बाळ झालेलं आहे आणि ते इतकं सुंदर आहे की म्हणजे अशी पॉझिटिव्ह कल्पना आपण करत राहायची, पॉझिटिव्ह विचार करत राहायचे. आणि ज्यावेळी आपण पॉझिटिव्ह विचार करू तरच आपल्या मनातील नकारात्मक विचार निघून जातील आणि आपलं शरीर जे काही, आपल्या शरीरात जे काही वाईट म्हणजे नकारात्मक विचार आहेत, काही वाईट आपल्या शरीरात म्हणजे ज्याच्यामुळे तुम्हाला बाळ होत नाही आहे, ते सगळं निघून जाईल. म्हणजे म्हणतो ना की मेडिकल जे काही तुमचे औषधं आहेत, मेडिकल तुमच्या ज्या काही ट्रीटमेंट आहेत त्यासुद्धा तुम्हाला करायच्या आहेत. कारण अध्यात्मासोबत
विज्ञानाचीही जोड असेल, विज्ञानासोबत अध्यात्माचीही जोड असेल, तर तो कितीही मोठा प्रश्न असो त्यातून तुम्ही नक्की बाहेर पडाल. त्याच्यामुळे सेवा तर करायचीच आहे, पण तुमची जी काही मेडिकल ट्रीटमेंट आहे तीसुद्धा तुम्हाला कंटिन्यू करायची आहे आणि 100% नव्हे 1001% तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, यात काही शंका नाही. मी इथे बसून सांगते आणि खरंच सांगते, संख्यताईनं या सेवेचा अनुभव आलेला आहे. मी परत सांगते, कारण आपण बाळ होणं हे एका स्त्रीसाठी खूप मोठी गोष्ट असते आणि मी स्वतः त्यातून गेलेली आहे. आपल्या समोर एखादी स्त्री असते, तिचं बाळ असतं, म्हणजे असं मी म्हणत नाही आहे की पण ते बघून आपल्याला कसं वाटतं, पण असं म्हणतो ना की एक आई होणं हे खूप मोठं एखाद्याचं स्वप्न असतं आणि स्त्रीच्या आयुष्यातलं सगळ्यात सुंदर सुख आहे, लक्षात घ्या ते. आणि तुमच्या लग्नाला किती वर्ष हो, 10 वर्ष हो, 15 वर्ष, हरून जायचं नाही. महाराजांच्या सेवेत आलाय ना तुम्ही, 100% तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ मिळणार, यात काही शंका नाही. 4 वर्षानंतर महाराजांनी मला सेवेचं सुख दिलं आणि सेवा करून घेतली माझ्याकडून आणि अगदी 4 वर्षाचा भोग संपला आणि 4 महिन्यातच, कोणतीही ट्रीटमेंट नाही, कोणतेही मेडिकल गोळ्या नाहीत, काय नाही, औषध नाही, 4 महिन्यातच गुरुमाऊलींच्या या सेवेने अनुभव आला. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. अजूनही यात तुमची काही शंका असेल तर नक्की विचारा, कारण सेवा व्यवस्थित पूर्ण होणं, तुमच्या मनात काही शंका राहू नयेत एवढीच तळमळ आहे आणि सेवा करा, नक्की तुम्हाला अनुभव येणार म्हणजे येणार. आणि जर आता तुमचे मिस्टर इथे नसतीलच तर ते तीर्थ काय करायचं, तर ते तीर्थ जे आहेत तुम्ही एकटीने ग्रहण केलं तरी चालेल. जर दोघं असतील तर दोघांनीच प्यायचं आहे, नसतील तर तुम्ही एकटीने प्यायचं आहे, ठीक आहे. तर आमच्या मॅडम मध्येच उठल्या, तर ते तीर्थ जे आहे ते पहिल्या दिवशी सेवा जी आहे पहिल्या दिवशी दोघांनी करायची, दुसऱ्या दिवशीपासून एकटीने केली तरी चालेल. आणि तीर्थ जे आहे, आता संध्याकाळी जर तुमचे मिस्टर घरी येत असतील आणि सकाळी जर तुमची सेवा झाली असेल तर संध्याकाळपर्यंत ते तीर्थ झाकून ठेवा, संध्याकाळी आल्यावरती त्यांना द्या, दोघांनीही निम्म प्यायचं. आणि ते इथे नसतील, आउट ऑफ स्टेशन असतील, बाहेर कुठे जॉबला असतील, तर तुम्ही सेवा एकटीने करून तीर्थ ते पिलं तरी चालेल. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.